आणि यासाठी एक खूप मेहनत करावी लागणार आहे. दोन्ही संघ तयार झालेत. पहिला चेंडू घेऊन निघतो या तो म्हणजे संदीप साळुंके. स्ट्राईकला आपण पाहतो या ज्या खेळाडूच्या जीवावरती जर आपण पाहिलं तर या टीमनं एक मोठी मोठी खेळी केली तो म्हणजे सचिन धनावडे. चांगला चेंडू त्यावरती पेस केला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, खूप प्रयत्न केला गेला, चांगला पद्धतीने क्षेत्ररक्षण राहिलं गेलं पण सचिन आपल्या क्रीजमध्ये पोचला गेला. एक सिंगल धाव घेतली जाते, सिंगल धावीने आपलं खातं खोललं जातं या म्हणजे एक जोखीम उचलली होती. आणि यावरतीच जर आपण पाहिलं तर चेंडू डायरेक्ट आदळला असता तर कुठेतरी थोडीशी रिस्क घेणं खूप मागात पडलं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप निघतोय आपल्या रमेवरून, प्रयत्न केला जातो या एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली जाते. म्हणजे एक संदीपकडे जर अनुभव जर आपण पाहिला एक चांगला अनुभव आहे कोणत्या टप्प्यावरती कोणत्या व्हेरिएशनवरती गोलंदाजी करायची आणि समोरच्या फलंदाजाला कसं थांबवायचं या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आणि इथंही चेंडू डॉट येतो या, प्रयत्न केला जातोय पण यावेळी चेंडूला उचलला जातोय आणि चेंडूला पाठवून दिला जातोय तो म्हणजे मिड विकेटच्या रिजन मध्ये सुमितच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. 7 धावांसाठी येतो हा षटकार. म्हणजे आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमकता खूप गरजेची असती आणि इथं सुमितनं दाखवून दिलंय एक चांगली फलंदाजी इथं करून दाखवल्या. सुमितच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय 7 धावांसाठी. पुन्हा एकदा प्रयत्न आणि बॅटचा आणि चेंडूचा तितकाचा संपर्क झाला नाही, तिथेच चेंडू थांबला गेला. एक सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं या, मनोबल वाढवलं जातं या. म्हणजे ज्या प्रकारे मनोबल वाढवताना दोन्ही जोडीकडे जर आपण पाहिलं तर एक चांगला ताळमेळ राहिला जातो या. संदीप आपला पुन्हा एकदा गोलंदाजीचा रणवेर सोडला जातो या. अक्कूट टप्प्याचा चेंडू फेकला जातोय, दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पटका खेळला जातोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स धीमे धीम्या गतीने सीमारेषेच्या पलीकडे जातो या. चार धावांसाठी येतोय हा चौकार. चौकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 धावा धाबलगावरती आलेत. प्रयत्न केलाय, फटका खेळला गेलाय, समोर क्षेत्ररक्षक 1 बाउन्स फील करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. एका पॉवर प्लेचं षटकाची इथं समाप्ती केली जाईल. आणि या पॉवर प्लेच्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. सांगतो तसं लिहा. आता थोडीशी रणनीती वेगळी आखली गेली या दोन टीमनं. आता सूर्यकांत धुंदळे याला दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बोलवलं गेलं या. पहिला चेंडू स्लोवर गोलंदाजाचा मारा, इथं क्षेत्ररक्षक आलाय. प्रयत्न आणि प्रयत्नाला अपयश आलं. पहा त्याला जरा इजा झाली की काय, त्याला लागले की काय बघा. चला तर थोडी घाई करा. प्रत्येक खेळाडूला एक विनंती असेल, क्रिकेट खेळताय पण एक आपलं महत्त्वाचं शरीर राखून आपलं क्रिकेट खेळ खेळायचं आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याला इजा झाली नाही पाहिजे, कारण की जर तुम्ही आपलं शरीर वाचवलं तर पुढे क्रिकेट खेळू शकाल. कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका, विनंती असेल आपणाला. चला जाऊया मॅचकडे.
सूर्यकांत पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर चौथा या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा स्लोवर गोलंदाजीचा प्रयत्न केला, या इथं वन बाउन्स फील्ड केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला भेटलं जातं आणि एकरी धाव खर्च केली जात्या. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न केला जातोय दोन जोडीकडून. उपन जोडी दोन्ही जर आपण पाहिले तर एक तुल्यबळ फलंदाजी आहे. सचिन आणि सुमितची जोडी. पुन्हा एकदा सूर्यकांत गोलंदाजीसाठी निघतोय. फक्त डिफेन्सली करण्याचा प्रयत्न, जोखीम उचलली गेली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जबाबदारी घेतली होती पण त्याच जबाबदारीला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धावेनं धावसंख्या पुढे सरकली जाते. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सूर्यकांत निघतोय. स्लोवरचा मारा जरूर आहे पण यावेळी फटका खेळलाय वेगानं. क्षेत्ररक्षक आलाय, वन्स बाउन्स फील्ड करतोय, फेकी करणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. म्हणजे चेंडू जर आपण पाहिलं तर थोडासा धीम्या गतीने जातोय. फलंदाजाला चेंडूवरती अटॅक करणं थोडंसं अवघड जातं. या मोठा फटका खेळण्यासाठी दोन्ही फलंदाजांना अवघड परिस्थिती निर्माण होत्या आणि त्यातच एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 18 आकड्यावरती. आता प्रयत्न केलाय आणि जर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझनमध्ये हा चेंडू पाठवून दिलाय. सुमितच्या बॅटमधून हा फटका निघाला म्हणजे दुसरा षटकार सुमितच्या बॅटमधून. म्हणजे आक्रमकता जर आपण पाहिली तर सुमितकडे ती आहे आणि ओपनिंग सहा उतरलं. एक पर्सनॅलिटी जर आपण पाहिली या सुमितची एक चांगली आहे आणि त्या पद्धतीने इथं खेळ करताना आपण पाहिला जातो. या साध्या वेळेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक होता पण दुसऱ्या धावेची प्रयत्नता इथे केली जाते. 2 धावा, 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 आकड्यावरती. पण म्हणजे 13ची सरासरी आतापर्यंत राखली गेली. म्हणजे काहीतरी एक नियोजन आखलं गेलं. ज्यावेळी आपण टॉस जिंकतो आणि निर्णय जर फलंदाजीचा घेतो त्यावेळी कुठेतरी रणनीती असते आणि या रणनीतीप्रमाणेच आपल्याला ती धावसंख्या जमवायची असते. आणि आज जर आपण सायगर टीमचा आपण थोडासा मुलाखत घेतली त्यावेळी नक्कीच कर्णधारानं तशी साजेशी मुलाखत दिली गेली. म्हणजे आपला प्लॅनिंग ठरलेला असतो आणि त्या प्लॅनिंगनुसारच आपल्याला तो खेळ करायचा असतो. म्हणजे त्यांनी सकाळपासून असा प्लॅनिंग केला आहे की प्रथमतः फलंदाजी करायची, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आणि गोलंदाजाला तशी एक साजेची अशी टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी दिली जाते. म्हणजे पहा इथं 2 षटकांमध्ये सायगर टीमनं 13ची सरासरी राखली गेली आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजाचा एक चांगला ताळमेळ आणि त्या ताळमेळानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप 26 धावांची भेटली गेली आहे. आता सुनील याला 3ऱ्या क्रमांकाचं षटक साठी बोलवलं गेले. या षटकाला सुरुवात केली जाईल. प्रयत्न केलाय, फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतो या वेगानं चेंडूपर्यंत फील्ड करतो. या चांगला थ्रो म्हणावा लागेल, चांगला हिट अमित याच्याकडून. एकेरी धाव घेतली जात्या. सत्तावीस धावा बिनबाद 27. गोलंदाज निघतोय सुनील. आता प्रयत्न केलाय, आवाज चांगला आहे पण यावरती काय सांगून जाणार. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे पण थोडीशी लांबी कमी पडली आणि या सुमितला परतावं लागलं कारण की फटका चांगला होता. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, झेल पकडला जातो. या राहुल यांनी कोणती चूक केली गेली नाही लॉंगॉनच्या रिझनमध्ये आणि या पहिल्या जोडीला थांबवण्याचं काम जर पाहिलं तर सुनील यांनी केलं. विकेटचं बंधन होतं. या सुमित जर आपण पाहिलं तर एक आक्रमकता घेत होता, चांगले प्रयत्न करत होता कारण की आक्रमकता ही एक त्याची कॅबिलिटी आहे आणि त्या पद्धतीनं ती आक्रमकता घेत आपल्या टीमला मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ओपनिंगसाठी उतरल्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या दोन्ही षटकामध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत असतो. चला थोडीशी स्पीडअप घ्या. बाद होऊन परतला जातोय. आता 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाज केतन याच्याकडे एक ती क्षमता आहे.
चांगले खेळ करू शकतो आणि याची वर्णीयता जर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकासाठी लागले सचिनला साथ देण्यासाठी हा मैदानामध्ये उतरला जातोय. म्हणजे सचिन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सायगर टीमच्या प्रत्येक खेळाडूचं एक मनोबल चांगलं असतं, कारण की मैदानामध्ये आपला चांगला खेळाडू, एक उत्तम खेळाडू आहे, तो कधीही कोणत्याही क्षणाला आपल्या टीमची धावसंख्या मोठी उभी करू शकतो, एक मनोबल आहे. आता नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर केतन हा स्ट्राईकवरती येताना आपण पाहतोया. सुनील आत्ताच विकेटचं पतन केलंय, पहिल्या जोडीला थांबवण्याचं काम या सुनीलने केलंय. पुन्हा एकदा निघतोय या गोलंदाजी मार्गवरून. पहिला प्रयत्न जरूर समोरच्या दिशेने खेळलाय, राहुल तिथपर्यंत आला, चांगलं क्षेत्ररक्षण आहे राहुलकडं. एक नवोदित खेळाडू जर आपण पाहिलं तर एक बॉडी लँग्वेज चांगली आहे, त्या पद्धतीनं एक खेळ करताना आपण पाहतोया. एक सिंगल धावेचा प्रयत्न केला, सिंगल धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या ही 28 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचल्या. चांगला प्रयत्न आहे, फटका चांगला आहे आणि यावरती क्षेत्ररक्षण येतोय, फील केली जाते, पण एकच धावेवरती समाधान मानावं लागते, कारण की जोखीम घेणं कुठेतरी घातक ठरू शकतं आणि यात फलंदाज बाद होऊ शकतो. मग त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी थांबण्याचा निर्णय घेतला, एकच धावेवरती समाधान मानावं लागलं आणि एका धावेनं ही धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जातो. या धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या, म्हणजे कुठेतरी धावसंख्या थांबली गेली. विकेटचं पतन झाल्यानंतर सुनील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघालाय, प्रयत्न केला गेला या, पण एकेरी धाव इथं वाचू शकला नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा थोडंसं प्रयत्न फसला गेला आणि ताळमेळ बिघडला गेला, त्यावरती एक चोरट्या पद्धतीने एक सिंगल धाव घेतली जाते, म्हणजे 2 धावा. आणि या 2 धावीनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 31 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे हा प्रयत्न चांगला आहे, धीम्या धीम्या गतीने एक धावसंख्या उभं करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा दिसतोय आपल्याला. प्रयत्न फसलाय, थोडासा चेंडूला वेग दिला गेला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला, म्हणजे षटकाची समाप्ती केली. एक उत्तम षटक सुनील मार्फत हाताळलं गेलं, म्हणजे निर्णायक षटक मानावं लागेल सुनील याचं. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणावरती दिली जाईल, एक निर्णायक षटक असणार आहे. आणि गोलंदाज जर आपण पाहिलं 31 धावा, मंगेश याला गोलंदाजीसाठी बोलवलं या. शेवटचं षटक मंगेश हा निघतोय गोलंदाजीसाठी. चांगला प्रयत्न पहा, यावेळी फटका चांगला खेळला गेला, पण इथं राहुल होता, कोणती चूक नाही आणि इथं विकेटचं पतन केलं जातं. या मंगेश याला सफलता भेटली जाते, कारण की सचिनवरती एक जबाबदारी होती आणि ते शेवटचं षटक म्हटलं की एक अनामारीचं षटक, धावा जमवायचं षटक असतं आणि या प्रयत्नातच कुठेतरी फसला गेला आणि शिकार ठरला तो म्हणजे मंगेश याचा. धावसंख्या 31 आकड्यावरती दुसऱ्या विकेटचं पतन झालं. या चला थोडंसं स्पीडअप घ्या, बॅट्समन आपला लगेच तयार ठेवायचा आहे. नवीन फलंदाज सूरज हा मैदानामध्ये आताच उतरला जातोय. पहिलीच चेंडूवरती पहिलीच सफलता मंगेश याला भेटल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होताना आपण पाहतोय मंगेशला.
समोरच्या दिशेमध्ये फटका जरूर खेळला होता, स्वतःच्या गोलंदाजीवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, पण एक धाव इथं थांबवू शकलं नाही. एकेरी धाव घेतली जाते आणि या एकेरी धावेनं धावसंख्या 32 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. अजून उर्वरित जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा अजून खेळ शिल्लक असणार आहे. प्रयत्न असणार आहे दोन्ही फलंदाजांचा. एक चांगला रनअप घेत असताना मंगेशला आपण पाहतोया. प्रयत्न केलाय, चांगला चेंडू, एक अचूक टप्पा आणि एक अनुभव देत असताना जर पाहिलं तर मंगेशला एक नवोदित खेळाडू आहे आणि नवोदित गोलंदाज जर आपण पाहिलं या मंगेशकडं एक चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकले गेले, त्यात फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. म्हणजे आतापर्यंत चांगला प्रवास आहे या मंगेशचा. पुन्हा एकदा प्रयत्न फसला जातोय. केतनला कुठंतरी थांबवलं या, कारण ज्या प्रकारे जर आपण पाहिलं तर ज्या टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर केतन खेळत असताना कुठेतरी थांबला जातो या आणि एक नियंत्रण बिघडलं जातं या, चेंडूवरची नजर हटली जाते या आणि त्याच्यानंतर चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू फेकला जातो या. आता प्रयत्न, हाही प्रयत्न फसला जातो या. डॉट चेंडू, प्रेशर येतं या, म्हणजे आपल्याला धावा जमवायच्या आहेत आणि टार्गेट सेट करून द्यायचं आहे ते म्हणजे गोलंदाजांना. येणाऱ्या गोलंदाजांना तितकासा प्रभाव मात्र पाडण्याचा प्रयत्न करू शकतात, पण जर आपल्या खात्यात धावसंख्या चांगली नसेल तर गोलंदाज कुठेतरी आपली गोलंदाजी करताना प्रयत्न फसला जातो. पुन्हा एकदा मंगेश हा गोलंदाजीसाठी निघतोय. हाही प्रयत्न फसला जातोय. एक उत्तम गोलंदाजी, एक चांगली गोलंदाजी मंगेश यांनी, एक विकेट आणि एक सिंगल धाव फक्त या षटकामध्ये खर्च केली गेली आहे. म्हणजे आतापर्यंतच्या गोलंदाजीमध्ये मंगेश याची एक चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे, म्हणजे कौतुकास्पद केलं जातं या. चला आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा. म्हणजे सायगर टीम प्रथम फलंदाजी करत असताना आपण धावसंख्या 32 धावा जमवल्या, 33 धावांचं आव्हान आपल्या समोर असणार आहे. चला लगेच स्पीडअप घ्या थोडं.
चला प्रथम फलंदाजी करत असताना सायगर टीमनं 32 धावा जमवल्या. 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे धुंद टीम समोर. आता जबाबदारी आली ती म्हणजे गोलंदाजाची. या धावा थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत आणि या 33 धावा जमवण्यासाठी धुंद टीम तयार होते. कोणत्याही तरी एक टीम यात बक्षीस पात्र ठरणार आहे. बघूया गोलंदाजीसाठी तयार होतोय तो म्हणजे ऋतिक. आतापर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला ऋतिकाचा तर दोन्ही मॅचमध्ये एक उत्तम कामगिरी राहिली आणि या गोलंदाजीसाठी तयार होताना आपण पाहतो या ऋतिकला गोलंदाजीसाठी तयार होतोय. थोडासा रनअप फसला जातोय. पहिला चेंडू इथं पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर फुलटा चेंडू होता. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्सर चेंडू. इथं नक्कीच त्याला ताकीद दिली जाईल पंचांकडून कारण की एक बाउन्सर हा फ्री असतो आणि जर आपण ह्याच पद्धतीने जर दुसरा बाउन्सर फेकला तर आपणास अतिरिक्त चेंडू घोषित केला जाईल. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर डॉट चेंडू आहेत. 33 धावांचं एक सोपं म्हणावं तितकंच अवघड असं आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन जोडी मैदानामध्ये उतरले. अमित हा स्ट्राईक वरती आहे. आतापर्यंत 2 चेंडू डॉट चेंडूची सांगता केली जाते. प्रयत्न केलाय फटका खेळला गेलाय. चेंडूला उंची दिली जाते. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 बाउन्स फील्ड केली जाईल. फेकी करतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा डबल कवरती येत आहेत म्हणजे 2 धावेने आपलं खातं खोललंय. सुरगेशा केला जातो. या पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. प्रयत्न केलाय फटका खेळलाय पण 1 बाउन्स फील्ड केली जाते. एकेरी धावी ते इथं एक धावा इथं जमवताना आपण बघतोय कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि एक चांगला गोलंदाज जर आपण पाहिलं तर ऋतिक त्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा धपलकावरती आहेत. सूर्यकांत चांगला फटका आणि यावेळी जाळ्यामध्ये अडकला गेला. ज्या पद्धतीनं चेंडू फेकला गेला कव्वरच्या दिशेमधून हा फटका खेळला होता. फटक्यामध्ये ताकद चांगली होती पण त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक तयार होता. आल्या पावली चेंडू पकडला गेला आणि विकेटचं पतन केलं गेलं. म्हणजे एक वादळ होतं. या वादळाला थांबवण्याचं काम जर आपण पाहिलं तर ऋतिकनं केलं गेलं. म्हणजे आज 2 मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सूर्यकांतनं प्रथमतः स्ट्राईक घेतली होती पण आता या मॅचकडे जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला आला होता पण कुठंतरी चुकीचा निर्णय ठरला होता की काय. आता स्ट्राईकला आला पहिला चेंडू पेच केला आणि त्यावरती जर पाहिलं तर 0 या आकड्यावरती बाद होऊन परतला. म्हणजे एक मोठी खेळी करणारा खेळाडू बाद होऊन परतला गेला. आता जबाबदारी वाढली गेली कारण की येणाऱ्या चेंडूंमध्ये एक मोठी धावसंख्या जमवायची आहे आणि 3ऱ्या क्रमांकावरती येतोय तो म्हणजे संदीप साळुंके. ऋतिकचं कौतुक करावं लागेल आणि ज्या प्रकारे सुमित यांनी झेल पकडला अप्रतिम झेल म्हणावं लागेल कारण की चेंडूवरती जी नजर होती ती शेवटपर्यंत हटवली नाही कारण की हा झेल पकडायचा आहे या इराद्यानं एक चांगला झेल पकडला गेला. पुन्हा एकदा ऋतिक तयार झालाय. प्रयत्न केलाय आणि यावरती जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे होत आहेत पण तोपर्यंत चेंडू फील्ड केला गेला. चांगला थ्रोचा प्रयत्न होता पण 2 धावा इथं घेतल्या जात आहेत.
धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती. आतापर्यंतचा प्रवास जर या ऋतिकचा जर आपण पाहिला तर सकाळी पहिल्या षटकाला सुरुवात केली, फक्त 2 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या होत्या, त्यात 2 गडी बाद केले होते. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. पहिल्या मॅचमध्ये त्यानं 8 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते. दुसऱ्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर ऋतिक यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. म्हणजे आतापर्यंतचा जो प्रवास जर ऋतिकचा जर आपण पाहिला तर चांगला राहिला होता. या मॅचकडे जर आपण पाहिलं तर 1 गडी बाद केला, 5 धावा खर्च केल्या. म्हणजे हा एक गोलंदाजी जर आपण पाहिली ऋतिकची तर एक चांगली गोलंदाजी राहिली. आणि या गोलंदाजीच्या जीवावरती जर आपण पाहिलं तर सायगर टीमला एक चांगली भक्कम असा गोलंदाज ऋतिक एक पहिल्या पॉवर प्लेची सुरुवात करून दिली गेली. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर विजय याच्या हातामध्ये दिलं गेलं. या आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर 28 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 28 धावा. चांगला चेंडू यावेळी फटका जरूर खेळला आहे आणि चेंडू जर आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबला जातो. या म्हणजे एक अमित कुठेतरी 2 मॅचमध्ये स्वस्तामध्ये बाद झाला होता, पण आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्याला स्ट्राईकवरती पाठवलं गेलं होतं. त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला गेला जात होता, पण आता त्यानं पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळला गेला आहे आणि अमितचं याचं मनोबल वाढलं गेलं आहे. एक चांगला खेळ या अमितच्या बॅटमधून निघाला गेलाय. 6 धावांच्या पर्यंत धावसंख्या 11 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. थोडासा वेगानं चेंडू फेकला गेला, जरूर अपील करणं हे गरजेचं असतं, कारण की समोरच्या टीमवरती दबाव राखणं एक सांघिकता असते आणि एक एकात्मता असते. आणि यातूनच जर आपण पाहिलं तर सायगर टीमनं या चेंडूवरती एक चांगले अपील केली गेली. डॉट बॉलची सांगता जरूर केली आहे, थोडीशी बातचीत झाली, जरूर कुठेतरी कानमंत्र दिला जातो, एक अनुभव असतो आणि या अनुभवाचा जरूर कुठेतरी फायदा होतो. याही वेळी फुलटा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, पण यावरती अमित सारखा फलंदाज फसला गेला. म्हणजे विजयने कुठेतरी व्हेरिएशन केलं, असं वाटलं की हा चेंडू सहजरित्या बॅटवरती येईल, मोठा फटका येईल, पण या फटक्याचा पुरेपूर फायदा उचलता आलेला नाही. आणि इथं डॉट बॉलची सांगता म्हणजे दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर डॉट चेंडू आलेत. षटकार जरूर आला, पण त्याच्यानंतरचे दोन्ही चेंडू एक चांगल्या पद्धतीने हाताळले, म्हणजे धावा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. या विजय पुन्हा एकदा तयार झालाय. आत्ता फसलाय की काय, चेंडूला उंची जास्त दिली जाते, क्षेत्ररक्षक वेगानं आला, थोडासा कमी पडला कुठेतरी. 2 धावा इथं खर्च केले जात आहेत. दोन धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चौदा चेंडू आणि 20 धावा उर्वरित. म्हणजे या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मोठा फटका जरूर आला, पण विजयने कमबॅक चांगलं करून दिलं गेलं. गॅप शोधलाय, मधून क्षेत्ररक्षक आलाय, वेगानं थ्रो करतोय. यावरती यश एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि या वयात जर आपण पाहिलं तर या खेळाडूकडे एक चांगली क्षमता आहे, चांगल्या पद्धतीने खेळ केला जातो. या एकेरी सिंगल धाव घेतली जाते. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. कोणती टीम या बक्षीस पात्र ठरणार आहे? प्रगती चषक 2024 या स्पर्धेतील ही पहिल्या गटातील स्पर्धा. यावेळी चेंडू फसला गेला. 9 बॉलचा इशारा +2. 2 धावा येत आहेत आणि फ्री हिट असणार आहे. आणि समोर जर आपण पाहिला तर सूर्यकांत, संदीप साळुंके, म्हणजे असे चेंडू या खेळाडूला भेटले की तो इथं जीवदान आहे आपल्याला. म्हणजे झेल पकडला तरी एक आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. एक सिंगल धाव घेतली. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
16 धावा. चला 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 17 धावा धोबलगावरती आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज असणार आहे. आता येणाऱ्या गोलंदाजाची जबाबदारी वाढली गेली. तर 12 चेंडू आहेत, 16 धावा थांबवायचे आहेत. आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज आलाय सुमित. चांगला चेंडू आहे, पहिला चेंडू. थोडासा चेंडूला वेग दिला गेला आणि यावरती जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू. एक चेंडू डॉट, थोडंसं मनोबल वाढलं जातं या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल कारण समोरचा फलंदाज जर आपण पाहिलं तर संदीप साळुंके सज्ज होतोय पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय, गॅप शोधला गेलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथं बघायला भेटलं जातं. या फेकी केली जाते आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. खरोखर कौतुक करावं लागेल ऋतिक याचं, कारण की ज्यावेळी तुम्ही सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करता त्या वेगानं चेंडूपर्यंत धावला जाता, चेंडूवरती झडप मारली जाते, थांबवलं जातं आणि एक आपल्या टीमसाठी धावा थांबवल्या जात आहेत. म्हणजे आपल्याला एक एक धाव किती महत्त्वाची आहे हे बघितलं जातं. या एक धाव एकेरी धावीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचली ती म्हणजे 18 आकड्यावरती. टॅप केलाय पण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर चेंडू डायरेक्ट एस्टॅनवरती आदळला असता तर नक्कीच खलबत माजली असती मैदानामध्ये. खेळाडू सुरक्षित आहे, एकेरी धाव घेतली जाईल. कुठेतरी जबाबदारी घेतली होती, एकेरी धावीची जोखीम उचलली होती, म्हणजे कुठेतरी रिस्क घेतली. स्ट्राईकवरती संदीपला घेऊन आलाय. एकेरी धावा, एकेरी धावीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 आकड्यावरती. आतापर्यंतचा जर पाहिलं तर 3 चेंडूचा प्रवास चांगला राहिलाय सुमित याचा. पटका खेळलाय जरूर, जोखून दिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं धावचित बाद. आत्ता प्रयत्न फसला कारण की थोडीशी रिस्क होती आणि रिस्क उचलली गेली कारण की स्ट्राईकवरती पप्पूला आणण्याचा प्रयत्न केला अमित यांनी. अमितकडे क्षमता चांगली होती, अमित चांगला खेळ करत होता, पण ही धाव घेत असताना चांगला थ्रो. हा एकच धाव आणि या एकेरी धावीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 आकड्यावरती. अजून 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. अमित एक चांगला खेळ करत असताना धावचित या स्वरूपात बाद होऊन परतलाय. पुन्हा एकदा बॅटची वरची कडा लागली आणि एक सिंगल धावा द्या. म्हणजे चांगलं षटक आहे आतापर्यंत जर पाहिलं तर. सुमित याचं 4 धावा फक्त खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. थोडीशी दिशा भरकटली, पंचांना थोडीसं अंग मेहनत करावी लागली. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक अतिरिक्त धाव. नियंत्रण आखावं लागणार आहे. आपल्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडेशा धावा आहेत आणि
एक एक चेंडू किती महत्त्वाचा आहे, एक एक धाव महत्त्वाची आहे आणि एक सिंगल धाव पण अतिरिक्त खर्च केली गेली. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. प्रयत्न केलाय समोरच्या दिशेमध्ये, एक सिंगल धाव. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आता शेवटचा गोलंदाज कोण असेल, पूर्ण जबाबदारी असणार आहे. 10 धावा रोखायचे आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा. कोणता संघ बक्षीस पात्र ठरणार, या उत्कंठा तर वाढली गेली, जबाबदारी वाढली गेली. आज जर आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशर वाढलं गेले. म्हणजे गोलंदाजावरती प्रेशर आहे की फलंदाजावरती प्रेशर आहे, कारण की दोन्ही टीम जर आपण पाहिल्या तर एक तुल्यबळ खेळ आतापर्यंत राहिला गेलाय, चांगला खेळ राहिला गेलाय. पण आता जो चांगला खेळ करेल तो मात्र बक्षीस पात्र ठरणार आहे. म्हणजे एकावरती भरोसा ठेवावा लागणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचं षटक आज जर आपण पाहिलं तर सूरज याच्यावरती जबाबदारी दिली. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रयत्न असफल ठरलाय. म्हणजे कोणत्या प्रकारे रिस्क घेतली गेली नाही, कारण की संदीप कोणताही प्रयत्न केला नाही. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, प्रयत्न केलाय आणि तुम्ही जर अशा प्रकारे चेंडू या खेळाडूला खेळवाल तर नक्कीच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि संदीपनं तेच काम केलं गेलं. थोडासा स्लोवरचा चेंडू होता, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रयत्न, चांगलं क्षेत्रक्षण इथं. एकेरी धाव जरूर घेतली जाते. 3 बॉल 3 धावा. डॉट चेंडू, प्रेशर वाढलं जाईल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. थोड्याशा कानमंत्राची गरज लागली. हे नवोदित खेळाडू आहे राहुल आणि एक अनुभवी खेळाडू पप्पू. मग मोठा फटका खेळला गेला पण थोडंसं प्रेशर आलं. 2 चेंडू 3 धावांची गरज. आणि महत्वाची विकेट, म्हणजे मॅच टर्निंग पॉइंट काय असतो या मॅच कडे बघावं लागतं. कारण की अनुभवी खेळाडू हा स्ट्राइक वरती होता, मोठा फटका खेळला गेला, एक सिंगल धाव घेतली गेली. पण ज्यावेळी नॉन स्ट्राइकला राहुल आला, एक डॉट चेंडू गेला, पण त्याच्यानंतर त्यानं फटका खेळला, झेल पकडला गेला, मॅचचं पारडं बदली झालं. आता 1 चेंडू 3 धावांची गरज. म्हणजे आज सायगर टीमनं आतापर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला, पहिल्या मॅच मध्ये 1 चेंडू 3 धावांची गरज होती, मॅच जिंकली होती. दुसरी मॅच मध्ये जर आपण पाहिलं 1 चेंडू 3 धावांची गरज होती, मॅच जिंकली होती. तेच सिच्युएशन जर आपण पाहिलं तर तिसऱ्या मॅच मध्ये येऊन थांबलं गेलं. 1 चेंडू 3 धावांची गरज. कोण मॅच घेऊन जाईल, सायगर की धुंद. जबाबदारी वाढली गेली. जो जिंकेल तो डायरेक्ट बक्षीस पात्र ठरणार आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. हृदयाचं ठोकं वाढणारी मॅच इथं आपल्या समोर, एक चांगली मॅच समोर आलेली आहे.
आणि ही मॅच विजयी ठरतो या तो म्हणजे सायगर संघ. आज एक एकात्मता काय असते, एक सांघिकता काय असते, एक दाखवून दिलंय. ज्यावेळी आपण त्या कर्णधाराचा ज्यावेळी आपण मुलाखत घेतली त्यावेळी सांगून दिलं की आम्ही एक सकाळपासूनच विचार करून आलोय की प्रथमतः फलंदाजी करणार आणि एक निर्णय काय असतो तो ठाम करून दाखवणार. म्हणजे पहा 33 धावांना चेस करण्यासाठी हा संघ उतरला गेला.